समधी चक्र उलटी फिरली बघा. ती मास्तरीन वाड्यात बी आली आणि आता तुमच्या खोलीत बी घुसायला लागली. लांब उडी मारायची तर आधी 4 पावलं माग यायला लागतंय. हा 1 2 3. येता कितवी व पुढं पलटी. अहो माझं शाळेचा 36 आकडा आहे. करताय साहेब आता तुम्ही त्या बारकुशा खोली जाणार पण मला लई वाईट वाटायलंय. मस्नी बी नाही सोडायची ग ही खुली. पण अपमान करून हिथून जाण्यापेक्षा स्वतःहून इज्जतीत सोडलेली चांगली. उलट आपलंच पावशेर राहत्याल. राणा भाऊजी आणि जाऊबाईंवर वानून देता. आली जा ते साड्या समजा बॅगेत ठेव. आम्ही तर म्हणतो यो बेड बी जाऊबाईंसाठीच ठेवायला पाहिजे आणि ही झालर बी बदलून द्यायला पाहिजे. रंग बी आठव सवय गेली नाही वाटतं तुमची अजून. अहो जाऊबाई असं विचारताय काय? घर आहे हे, शाळा नाही. या की तुमचंच घर आहे आणि आता रूम बी तुमचीच आहे. या आम्ही काय म्हणत होतो ही झालर जरा बदलून देतो तुम्हासनी. आणि रंग कोणता आवडतो तुम्हासनी? नाही नाही वहिनी मी तुम्हाला इथे हे सांगायला आली की तुम्ही ह्याच खोलीत राहा. उगाच आमच्याकरता तुमचं रुटीन डिस्टर्ब नका करू तुम्ही. हो नाही नाही असं कसं जाऊ बाई. परत या खोलीवरनं काय रामायण घडाय ना ग घरात. लग्नाच्या टायमाला झालंय तेवढं बस झालं. म्हणजे नाही म्हणजे काही नाही. ते जाऊबाई इतके दिवस तुम्ही शेतात राहिला जीवाला लई त्रास झाला असेल तुमच्या. तेव्हा आता हिथंच राहा दोघं बी. चंदे अगं निस्ती बघत काय बसलीस? भर की बॅगा पटापटा. नाही 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 वहिनी तुम्ही इथेच राहा. उगाच आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. नग बाई नग मामांजी खवळत्याल नंतर आमच्यावर. आणि तसं बी आमचं काय आमचं नव्याचं 9 दिवस संपल्यात आता. लगीन तुमचं नवं झालंय तुम्ही राहावा इथं. आणि तसं बी थोरलं दीर आणि जाऊबाई असं छोट्या खोलीत राहणार हे काय आमासनी पटायचं नाही. तेव्हा तुम्ही इथंच राहा. काय ग चंदे? वय वय नाही हो वहिनी छोट्या मोठ्याचा काही प्रश्नच नाहीये. तुम्ही आधीपासून या खोलीत राहताय ना मग तुम्हीच राहा. आबांना मी समजावी. हा मग तर प्रश्नच मिटला की. जाऊबाई लईच चांगलं मन आहे बघ तुझं. सॉरी हा ते चुकून तुला आलं बघा जिभेवर. सॉरी. अहो वहिनी काही हरकत नाही. तुम्ही मला एकेरी नावाने हाक मारलीत तरी चालेल मला. अहो नाही तुम्ही थोरल्या सून बाई आहात या घरच्या. असं कसं? हो मग त्यात काय झालं तरी सुद्धा चालेल मला. आणि मला बहीण नाहीये. आपण ह्या घरात अगदी बहिणी बहिणींसारख्या राहूया. या घरात मी नवीन आहे. एकत्र कुटुंबाची मला सवय नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.